सकाळ आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं सावेडी या ठिकाणी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तो म्हणजे सकाळ पुस्तक महोत्सव आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि भव्य दिव्य असे या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत आणि या स्टॉल मध्ये एक आगळावेगळा स्टॉल या ठिकाणी आपला पाहण्यात आलेला आहे। तो म्हणजे सिम्बॉल स्कॅम नावाने या ठिकाणी वस्तुस्थितीवर आधारित क्रांतिकारक पुस्तक म्हणून या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे। आणि त्या सिम्बॉल स्कॅमचे लेखक देखील आपल्या सोबत आहेत। सचिन धनकुडे असं या लेखकांचं नाव आहे आणि एक पुस्तक त्यांनी लिहिलंय ते म्हणजे राजकीय पक्षांच्या चिन्हांचे 100 तोटे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे। नेमकं काय तोटे आहेत किंवा हे जे काही चिन्ह आहे या चिन्हाचे 100 तोटे कशा प्रकारचे आहेत आणि एक मनोरंजनात्मक खेळ देखील आहे। या खेळाच्या माध्यमातून वाचकांना आकर्षित करणं आणि पुस्तकांची विक्री करणं, परंतु या पुस्तकांचे जे काही पुस्तकामध्ये जे काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही चिन्हांचे तोटे आहेत ते कशा प्रकारे त्यांनी यामध्ये समजावून सांगितले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। सर आपलं नाव? आणि माझं नाव सचिन धनकुडे, मी पुण्यातील कोथरूड मध्ये राहतो आणि मी हे पुस्तक ओझरतं चावडीवर गप्पा मारून नाही लिहिलेलं, तर मी प्रत्यक्षात 9 निवडणुका लढलेल्या आहेत। 3 महानगरपालिकेच्या पुण्यातील नगरसेवकाच्या, 3 विधानसभेच्या आणि 3 लोकसभेच्या, अशा 9 निवडणुका लढलेल्या आहेत। त्या 9 निवडणुका लढल्यानंतर मला या व्यवस्थेमधले दोष माहिती झालेले आहेत। मतदार म्हणून मी कर्तव्य म्हणून वर्षानुवर्ष पार पाडत होतो, पण मी उमेदवार झाल्यानंतर मला ह्या व्यवस्थेतले दोष माहिती झाले। बहुसंख्य भारतीयांना कधी उमेदवार व्हा म्हणून कधी कोणी प्रोत्साहित नाही करत, पण मतदार होण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य आहे। मतदार राजा आहेस, तू मतदान करत नाही, व्यवस्थेवरती का आक्षेप घेतो, असं मतदारांना लोक नेहमी हे राजकीय पक्ष प्रशासन म्हणतो। पण उमेदवार व्हा, तुमचं कर्तव्य पार पाडा असं कधी म्हटलं जात नाही। मग मला निवडणुकीमध्ये मी उमेदवार झाल्यानंतर मला हे दोष दिसलेले आहेत। सर्वात महत्वाचा दोष काय दिसलेला आहे, हे सिम्बॉल, हे राजकीय पक्षाचे चिन्ह जे आहेत ना, ही चिन्हे का आली बरं निवडणुकीमध्ये, हा प्रश्न मी जनतेला विचारतो। त्यावेळेस जनतेला सांगताच येत नाही की का आली। तर अनेक जण म्हणतात पक्षाची आयडेंटिटी, उमेदवारांची आयडेंटिटी, तर पक्षाची आयडेंटिटी, उमेदवारांची आयडेंटिटीसाठी ही चिन्हे आणलेली नाहीत। ते चिन्हांची गरज का पडली, तर त्याचं उत्तर आहे 1951-52 ला 85% भारतीय अशिक्षित होते, लिहिता वाचता येत नव्हतं। मग अशा अशिक्षितांकडनं मतदान करून घ्यायचं कसं, असा यक्ष प्रश्न निवडणूक आयोगाच्या पहिल्या कमिशनर सुकुमार सेन यांच्या पुढे पडला। त्यांनी जनते जर अशिक्षित होती तर जनतेला पहिलं शिक्षित करायला पाहिजे होतं, पण ते काम त्यांनी न करता काय केलं, उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवली आणि अशिक्षित जरी असाल तरी मतदान करून जा, उमेदवाराच्या नावापुढची चिन्हाला पाहून मतदान करा। त्याच्यामुळे काय झालं, जे अशिक्षित होते त्यांना शिकवण्याचं कामच राहिलं बाजूला। ज्यांनी फक्त प्रशासनाने, राजकीय व्यवस्थेने आपली गरज भागून घेतली, अशिक्षितांकडनं मतं काढून घेतली, पण त्यांना शिक्षित करायचं काम यांनी जोरदारपणे केलं नाही। मग आता 74 वर्ष झाली तरी आजही अशिक्षित जे आहेत ना ते ह्या चिन्हांमुळे आहेत। चिन्ह नसते ना साहेब तर पहिल्या निवडणुकीमध्ये यांना जनतेला साक्षर करावं लागलं असतं। चिन्हांमुळे आज जो भारत अशिक्षित आहे, जे प्रमाण आजही 15% आहे, ते पण शिक्षित झाले असते। चिन्हे काढा, ही प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था त्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडेल। माझा एक प्रश्न आहे आपल्याला की जर समजा हे जे काही राजकीय पक्षांचे काही चिन्ह आहेत हे जर चिन्ह हटवले तर याचा काय फायदा होऊ शकतो? फायदा काय होणार, आज चिन्हाला जाती धर्माचे रंग दिलेले आहे। हत्तीला निळा, पतंगला हिरवा, कमळाला भगवा आणि पंजानी तर राष्ट्रीय तिरंगा चोरलेला आहे। म्हणजे ह्यांनी काय केले, जाती धर्माचे, प्रांताचे कलर ह्यांनी ह्याच्यात कोंबले। आज जो जातीवाद आपल्याला भारतामध्ये दिसतोय ना त्याचे मुख्य कारण हे चिन्हे आहे। चिन्हे काढल्यावरती हे जाती धर्माचे रंगच कशाला देऊ शकतील, म्हणून तर तुमच्या शेजारील बीड जिल्ह्यामध्ये तिथल्या एसपींना आदेश काढायला लागला की पोलिसांच्या नावापुढची आडनावं कट करा, कारण आडनावामध्ये जात दिसते। अरे आडनावं काय कट करता तुम्ही, हे चिन्ह कट करा। मुख्य उद्देश हा जातीवाद करणाऱ्यांचा, धर्मवाद करणाऱ्यांचा, प्रांतवाद करणाऱ्यांचा, भाषावाद करणाऱ्यांचा काय आहे, शेवटी आपल्याला त्यांना ह्या चिन्हापाशी न्यायचं आहे। आणि त्यांनी जी आपल्या डोक्यात भिनवलंय ना, चिप्स घुसवली ना, ती जाती धर्माची, ती त्यांना तिथं आपल्याला ते बटन दाबून घ्यायचं आहे। म्हणून चिन्ह हटल्यानंतर काय होणार, माणूस माणसाला पाहून मतदान करणार, हे जाती धर्मवाद कमी होणार। आज चिन्हामुळे काय होतंय, तिकीट विकली जातात
आज चिन्हामुळे काय होतंय की ही तिकीट म्हणजे चिन्ह विकली जातात, घराणेशाही चालू झाली आहे, वंशवाद चालू झालाय, टोळीचे संस्कार चालू झाले आहेत, महिलांचं शोषण होतंय. एक नाही तर 100 तोटे बी पुस्तकातनं लिहिले. आणि ह्या अहिल्यादेवीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे, चॅलेंज आहे की राजकीय पक्षाच्या चिन्हाचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक तरी तुम्ही व्यापक फायदा सांगा. आम्ही 1,00,000 रुपयाचं बक्षीस देऊ. आम्ही 100 तोटे सांगतोय जे पुस्तकातनं, तुम्ही एक तरी व्यापक फायदा सांगा. अरे एक तरी व्यापक फायदा सांगा चिन्हाचा. ज्या चिन्हांचे मी 100 तोटे पुस्तक लिहिलेलं आहे. सिम्बॉल स्कॅम्प आहे. सिम्बॉल या चिन्हांमुळे भारत अशिक्षित राहिलेला आहे. जात धर्म भाषा प्रांत वाढलेला आहे. घराणेशाही वाढलेली आहे. वंशवाद वाढलेला आहे. टोळ्यांचा संस्कार वाढलेला आहे. एक नाही अनेक तोटे तयार झालेले आहेत. चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा. चिन्हे हटवा, लोकशाही सक्षम करा. चिन्ह आपण हटवले तर येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे कशा स्वरूपात लोकांनी मतदान केलं पाहिजे, म्हणजे काय पाहून, म्हणजे आता चिन्ह जर नसतील तर मग मतदान कशा स्वरूपात करायचं? बघा, निवडणुकीमध्ये फक्त चिन्हावर मतदान हेच आपल्या डोक्यावर एवढं बिंबवलेलं आहे की चिन्ह हटवल्यानंतर निवडणूकच होऊ शकत नाही, मतदानच होऊ शकत नाही, असं आपल्याला एक भ्रमित केलेलं आहे. चिन्ह आपल्याला 4 ऑप्शन असतात ईव्हीएम वरती. एक, उमेदवाराची अनुक्रमणिका पाहून मतदान करायचं असतं. दुसरं असतं उमेदवाराचं नाव पाहून मतदान करायचं असतं. तिसरं असतं उमेदवाराचा फोटो पाहून मतदान करायचं असतं. आणि अशिक्षित जे आहेत त्यांनी उमेदवाराचे चिन्ह पाहून मतदान करायचं असतं. आम्ही काय म्हणतोय, आता भारत शिकलेला आहे, आमचं हे 4थं ऑप्शन काढा. अनुक्रमणिकेला पाहून लोक मतदान करतील, उमेदवाराचं नाव पाहून मतदान करतील, उमेदवाराचा फोटो पाहून मतदान करतील. आजही जे अशिक्षित आहेत ना, शिल्लक यांनी ठेवलेले, ते कधी नव्हे ते ईव्हीएम वरती उमेदवारांचे फोटे अशिक्षितांसाठी आलेले आहेत. ते पूर्वी चिन्हाला पाहून मतदान करत होते, ते आता उमेदवाराच्या फोटोला पाहून मतदान करतील. आणि जो उमेदवार चेहऱ्यानी कामानी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याला लोक मतदान करतील. अचानक कोणीतरी एक तिकीट पैसे देऊन घेतो आणि अचानक कुठल्या तरी पक्षात प्रवेश करतो, त्याला या व्यवस्थेमध्ये पायबंद घातला जाईल. कारण अचानकच आलेल्या व्यक्तीला तो मतदार स्वीकारणार नाही. ज्यांनी काम केलेलं आहे, जो चेहऱ्याने कामाने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला लोक सहजासहजी सहज स्वीकारतील. एक उमेदवार म्हणून आपण कोणती निवडणूक लढलेला? मी उमेदवार म्हणून पुण्यातील लोकसभेच्या 3 निवडणुका लढलेल्या आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभेच्या 3 निवडणुका लढलेल्या आहेत. आणि पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड भागातून नगरसेवकाच्या 3 निवडणुका लढलेल्या आहेत. अशा एकूण 9 निवडणुका लढलेल्या आहेत. उद्देश एवढाच की त्या व्यवस्थेतील दोष शोधण्यासाठी. मी मतं मिळवण्यासाठी निवडणूक नाही लढली. मी त्यावेळेस तुमचा जो अनुभव होता, म्हणजे तुम्ही जे उमेदवार म्हणून उभे होतात पुणे महानगरपालिकेचे होते ना, मग त्यावेळेस तुम्हाला नेमका काय अनुभव आला की तुम्ही जो सिम्बॉल स्कॅम नावाचं आहे हे जे पुस्तक केलं, की असं तुम्हाला कोणता अनुभव आला की चिन्ह आपण हटवलीच पाहिजे? लक्षात घ्या, एकदा एक असा अनुभव आहे उमेदवारांसाठी, जनतेसाठी या व्यवस्थेने राजकीय असं करून ठेवलेला आहे की एकदा एखाद्या प्रस्थापित पक्षाचं तिकीट मिळालं ना की 50% विजय तुमचा तिथंच होतो. आणि लोक सुद्धा ज्याच्याकडे तिकीट आहे, ज्याच्याकडे प्रस्थापित पक्षांची चिन्ह आहेत, त्यांनाच आकर्षित होतात मतदान करण्यासाठी. कितीही काम करा, तुमच्याकडे चिन्ह नसेल तर तुम्हाला ही लोक सुद्धा स्वीकारत नाहीये फक्त चिन्हामुळे. चांगलं काम जरी केलं, आता मी नावं घेत नाही, कितीतरी लोक मोठे मोठे या निवडणुकीमध्ये पडले, फक्त त्यांना प्रस्थापित पक्षांची चिन्ह नव्हती. ही दुकानदारी झाली ना, ही टोळी झाली ना, ही ब्रँड झालं ना, ब्रँडिंग करण्यासाठी. म्हणजे पक्षाचं चिन्ह जर मिळालं तर जे पक्षाला मानणारा जो वर्ग आहे तर तो वर्ग भले आपला तो उमेदवार ओळखीचा असो किंवा नसो, तर त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो, असं तुमच्या ठिकाणी म्हणणं आहे? नाही, आमचं म्हणणं आहे की उलट हे 61 नंबर पान बघा. या 61 नंबर पानामध्ये 2 बातम्या आहेत. एका बातमीमध्ये एक ज्येष्ठ नागरिक पर्वती मतदारसंघातील पद्मावती भागात जातो आणि तो म्हणतो, इथं माझं पंजाच नाहीये, मी मतदानच करणार नाही. पंजा नाही तर मतदानच करणार नाही. अहो, म्हणजे तू मतदानाला व्यक्तीला निवडायला आलाय का चिन्हाला निवडायला आलाय? 70-80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक होऊनही यांनी कधी व्यक्तीला मतदान नाही दिलं.
त्यांनी चिन्हाला पाहून मतदान केलं. अरे तो संसदेत, विधानसभेत, कॉर्पोरेशन मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये चिन्ह थोडीच जाणार आहे, तो व्यक्ती जाणार आहे. त्या व्यक्तीला चांगल्या निवड ना. ह्याचा बचबचितपणा, बटबटीतपणा जो आलेला आहे ह्या सगळ्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ह्या चिन्हांमुळे आलेला आहे. दुसरी बातमी आहे की एक मतदार डायरीमध्ये आमच्या पुण्यातील जातो लोकसभेला आणि म्हणतो इथं माझं कमळच दिसत नाही, मी मतदानच करणार नाही. अरे तू आयुष्यभर व्यक्तीला मतदान कधी केलंच नाही. लेखक सचिन धनकुडे यांनी हे जे पुस्तक आपल्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे, मे सिम्बॉल स्कॅम, आणि या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत ते हे पोहोचवत आहेत की राजकीय पक्षांच्या चिन्हांचे जे काही 100 तोटे आहेत ते कशा प्रकारे त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, चिन्हे हटवा आणि लोकशाही वाचवा, या ठिकाणी एक असं ब्रीदवाक्य या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट मी धनकुडे सर आपण विचारू इच्छितो की सध्या जी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये आता बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे किंवा मतदारांचं म्हणणं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. तर या ईव्हीएम घोटाळ्याबद्दल आपला काही आक्षेप वगैरे आहे का? मी म्हणतो चला, मी पण मान्य करतो एक वेळ ईव्हीएमचा घोटाळा आहे, पण ईव्हीएमचा घोटाळा जर होत असेल तर तो ह्या 288 विधानसभेचे मतदारसंघ होते. मग 288 विधानसभा मतदारसंघातील 288 नावावरती हॅकरला किंवा मॅन्युफॅक्चरला सांगून घोटाळा करणं सोपं का 288 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावरती घोटाळा करणं सोपं? 288 उमेदवारांच्या नावावरती घोटाळा करण्यापेक्षा हॅकरला किंवा मॅन्युफॅक्चरला सांगायचं की फक्त आमच्या चिन्हावरती सेटिंग करून दे, हॅक करून दे. म्हणजेच ईव्हीएमचा घोटाळा हा उमेदवाराच्या नावावरती अवघड आहे, चिन्हावरती सोपा आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, ना रहेगा बास न बजेगी बासुरी. चिन्ह हटवा ना, लोकशाही वाचवा ना. लेखक सचिन धनकुडे यांचं असं म्हणणं आहे की चिन्ह जर हटवलं तर लोकशाही वाचवू शकते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक छोटासा खेळ देखील आहे. हा खेळ काय आहे थोडासा समजून सांगा. आता हा खेळ असा आहे की आता या ठिकाणी एक आपले मित्र आलेले आहेत, यापैकी 6 पैकी 4 बाण आपल्याला या ठिकाणी बरोबर मारायचे आहेत. 1 मिनिट इकडे या, 1 मिनिट. तर हा चिन्हांचा खेळ जो आहे सिम्बॉल स्कॅम, तसा व्यवस्थेने आपल्याला कसं त्या चक्रव्यूहात अडकवलेला आहे तसं आपल्याला ह्या मतदाराला सुद्धा ह्या व्यवस्थेने या चिन्हांच्या चक्रव्यूहामध्ये अडकवलेला आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी चिन्हांच्या ह्या चक्रव्यूहामध्ये मतदारांना बाहेर काढण्यासाठी मी एक खेळ या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहिल्यादेवी नगरामध्ये. तर सर्व अहिल्यादेवीतील नागरिकांना विनंती, आपण या खेळाला आवर्जून या. तो खेळ आता या ठिकाणी प्रात्यक्षिक म्हणून दाखवतो. या ठिकाणी आपण आलेला आहेत, आमचं आपण स्वागत. आपलं नाव सांगा. अनिल गायकवाड आपल्या अहिल्यादेवी नगरामधले आलेले आहेत. त्यांना आम्ही काय सांगतो, तुमचं आवडतं चिन्ह सांगा साहेब. कमळ. आता हे कमळ यांनी आवडतं चिन्ह सांगितलेलं आहे. तर कमळाला आपण काय करतो, हे चक्र फिरतं आहे. जसं आवडतं कुणाचं चिन्ह असं त्यांनी चॉईस करायचं, त्याप्रमाणे आम्ही सेट करतो. आता हे कमळ या चिन्हाला आम्ही या ठिकाणी सेट केलेला आहे. अनिल गायकवाड यांच्या आवडत्या चिन्हाला या ठिकाणी सेट केलेला आहे. 6 पैकी 4 बाण बरोबर जर मारले तर आमचं 150 रुपयाचं पुस्तक आहे ते या ठिकाणी आम्ही 150 रुपयाचं पुस्तक फक्त तुम्हाला 50 रुपयात देणार. 6 पैकी 4 बाण बरोबर मारायचे आहेत. अनिल गायकवाड यांनी चालू करावा आपला खेळ. माग त्या बाउंड्रीच्या मागणं तिथनं मारा. 6 पैकी 4 बाण बरोबर मारायचे आहेत. कमळाला 1 बाण हुकलेला आहे अनिल गायकवाड यांचा. दुसरं बाण बरोबर 2 बाण बरोबर, 3 पैकी 2 बरोबर, 4 पैकी 3 बरोबर. 1 घड्याला गेलेला आहे. पाठत जाताय, शब्द घेताय, त्याच्यामुळे तुमचा दोस्त आहे, काय हरकत नाही. अरे हुकलेले आहेत 6 पैकी 4 बाण जर बरोबर लागले असते तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी, आमचा हेतू नाही तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही चांगला खेळ केला. 6 पैकी 3 का होईना बरोबर बाण मारलेत, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला हे पुस्तक 100 रुपये, 150 रुपयाचं 50 रुपयाला देत आहोत. धन्यवाद, धन्यवाद.